नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील आरती प्रभूंचा सप्रेम द्या निरोप हे प्रकरण वाचित आहे. आरती प्रभूंचा सप्रेम द्या निरोप. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काया आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे. वनवेळू वाजत आहे एकांत किर्रायसा, माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे. वाजून मेघ जातो घननीळ साविरून, सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. बोले अखेर जातो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. खऱ्याखुऱ्या मानवी मूल्यांचे मूर्त रूप बाबा आमटे यांनी त्यांच्या आनंदवनाचा अखेरचा निरोप घेताना काय म्हटलं असेल ते त्यांच्या संबंधीच्या एका मृत्यूलेखात लिहिलेलं वाचलं. बोले अखेर जातो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. बाबांच्याच कवितेतील या त्यांच्या अखेरच्या काव्यपंक्ती आहेत असे समजून छोट्या नातीने तिच्या कविता स्मरणाच्या वहीत लागल्यास लिहून घेतल्या आणि पाठही करून टाकल्या. तिला बाबा आमटे यांचे समर्पित जीवन माहीत असल्याने येताना रिकामा आलो होतो, पण जाताना मात्र बहरून जात आहे या आशयघन भावपूर्ण काव्यपंक्ती तिला उत्कटतेनं भावल्या होत्या. महामानवाच्या जीवन जाणीवेबद्दलचे सर्वाधिक भान असलेल्या या काव्यपंक्ती आहेत आरती प्रभू या विलक्षण प्रतिभावंताच्या सप्रेम द्या निरोप या कवितेतील. येथील स्वतः आत्मलक्षी सर्जनशील कवी कवितेतील तो फुलबाग फुलवणारा माळी आणि वेदनेच्या मूर्तीमध्ये जिवंत संगीत छेडणारे बाबांसारखे महामानव या दृश्य अदृश्य तीन प्रतिमांच्या संघटनेतून बहरून जाणार आणि बहरून टाकणारं मानवी जीवनाचं सार सर्वस्वी सत्व आपल्या भाववृत्तींना उत्कटतेनं भिडणारे आणि त्यामधील आशय सौंदर्य आपल्या संवेदनांना मूल्यपूर्ण संस्कारांनी बहरून टाकणारे. रुग्णालयामध्ये शेवटल्या दिवसाचे श्वास घेता घेता आरती प्रभू या कवीला स्फुरलेल्या शेवटल्या काव्यपंक्ती अशा आहेत. अखेरच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा, थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा. असा निराशेचा सूर का, असा रुग्णालयातील धन्वंतरीने प्रश्न विचारताच आशादायक सूर उद्या ऐकवीन असे उत्तर त्यांनी दिले होते. पण आशादायक पंचम सुरांची भैरवी तर ते केव्हाच गाऊन गेले होते. नक्षत्रांचे देणेमधील अखेरच्या पानावर सप्रेम निरोप घेताना शेवटल्या प्रस्थानाकडे निघून चाललेल्या एका माळ्याच्या माध्यमातून. या कवितेत जो वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काया आता पडून आहे, त्याच्या कृतार्थ भावांनी ओतप्रत भरलेले त्याचे हे अखेरचे मनोगत आहे. गेली कित्येक वर्षे फुलांना फुलवीत असलेल्या, त्यामुळे स्वतःही फुलत राहिलेल्या त्याच्या सर्जक जीवन प्रवाहाचे हे शेवटले नाट्यात्म दर्शन आहे. तो आणि ती फुले यांचा तो सर्जक जीवन प्रवाह रोज रोज फुलत राहणारा, तो त्यांना फुलवणारा आणि ती सारी फुलणारी. आणि तो फुलवणारा आता निघून जात आहे, त्याची जातानाची शेज फुलांच्या आर्त भावांनी सजलेली. मोगऱ्याचा वेल मिटल्या पानी, मिटल्या मनानं, मिटल्या हातांनी आपल्या फुलांच्या गुंफल्या पाकळ्यांनी ती सजवीत आहे. तो गुलाब आपला सारा श्वास निश्वास रोखून त्याच्या देहावर आपल्या मूक भावाच्या मूक कळ्यांची शाल पसरीत आहे. कोवळ्या मनाच्या कोवळ्या गंधाच्या कोमल कोवळ्या जाईजुई आपला दुःखावेग आवरत दूर कोण्यात बसून अस्फुट हुरहुर भावाचं मंद गंध गीत गात आहे.
त्या माळ्याच्या अखेरच्या निश्वासाशी सहकंपित होणारा वनवेळू कोपऱ्यातील वनात एकांत किर्र स्वरांचं निश्वास टाकीत आहे. आणि आकाशीचा घननीळ मेघ आपल्या जलधारांनी पेलेले सृजनाचे गंभीर गाणे निनादत ठेवीत विरून निघून जात आहे. तसाच जीवनभर सृजनाचाच उत्सव जगलेला हा फुलमाळी जीवनातील सृजन सत्वाचा अनुभाविक बहरलेपण उत्कट आवेगानं बोलून व्यक्त करून अखेरचा निरोप मागत आहे. बोले अखेर जातो आलो इथे रिकामा, सप्रेमद्या निरोप बहरून जात आहे. आदिम चैतन्याची निसर्गाच्या पानाफुलात बहरणारी रूपे आरती प्रभूंच्या कवितांच्या पानापानावर हसत असतात, बोलत असतात आणि मनीच्या वेदनाही प्रकट करीत असतात. या कवितेत आरती प्रभूंच्या कोकण देशीची, ती नारळी पोफळींची, आंबे फणसांची वृक्षराजी नाही आणि फेसळत्या लाटांचा सागर किनाराही नाही. येथे विरह भावाच्या जाणीवेने दुःखाकुल झालेले गुलाब, मोगरा, जाईजुई वनवेळू आहेत आणि सृजनाचे गीत पेरणारा घननीळ मेघ आहे. आणि हा सारा निसर्ग त्यांच्यातील चेतनेला त्या वृद्ध फुलमाळ्याच्या पडून राहिलेल्या निद्रिस्त शांत कायाशी, संवादी भावानिशी आणि संवादी नादलयानिशी एकरूप होण्याचे संवेदन देत आहे, अशी जाणीव देणारा आहे. तो एक वृद्ध माळी निद्रिस्त शांत काय पडून आहे. हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. जाईजुई बसून हुरहुर बोलत आहे. वनवेळू ऐसा एकांत किर्र वाजत आहे. घननीळसा मेघ गंभीर नाद भरून वाजून विरून जात आहे. आणि या सर्वांपासून विरोधी भावलयीच्या उंच झोक्यांवर जात तो वृद्ध माळी बहरवून जात आहे. असा हा संवादी विरोधी लय रसिकांच्या कलात्मक सौंदर्यात्मक जाणीवेला झोका देणारा ठरत असतो. या निसर्ग रूपाबद्दल आणखी एक. हळुवार पाकळ्यांनी गुंफलेली शेज, पाणी मिटलेला मोगऱ्याचा वेल, गुलाब कळ्यांची पसरलेली शाल, मंद हुरहुर बोलणारी गाणारी जाईजुई, एकांत किर्र वाजणारा वनवेळू, भरून वाजून विरून जाणारा घननीळ मेघ, हे सारं बरंचसं कारुण्यस्पर्शित कोवळं निसर्गरूप कोवळ्या आशय सौंदर्याचा भावात्मक प्रत्यय देत असते. या कवितेतील तो फुले फुलवणारा फुलमाळी, तो काव्यसुमने फुलवणारा आरती प्रभू नामक स्वतः कवी आणि अभावग्रस्त शोकार्त माणसातून माणुसकीची फुले फुलवणारे बाबा आमटे वा तत्सम महामानव, या तीन प्रतिमांचे जे संघटन येथे भावते, त्यातून एका फुलमाळ्याची विशिष्टता, एका भावलक्षी कवीची भावात्मता आणि एका महामानवी सत्वाची सर्वातीतता यांचा एकाच वेळी उत्कट प्रत्यय देणारी ही कविता प्रतिभा सर्जनाचं एक आशय समृद्ध सौंदर्य लिहिणं ठरावं. तो एक माळी इथे येताना रिकाम्या हातानेच आला होता, पण त्याच्या सर्जक हाताने इथं मोगरा फुलवला, गुलाब फुलवला, जाईजुई फुलवली, वनवेळू फुलवला, वाजवला. तो आता निघून जात आहे. ज्यांना त्याने फुलवली ती सारी श्वास रोखून मनाची दारे मिटून साश्रू नयनांनी उभी आहेत. त्यांचा अखेरचा निरोप घेताना त्यांना तो प्रेमाने निरोप द्यायला सांगत आहे, कारण त्या साऱ्यांना फुलवता फुलवता तोच स्वतः फुलून गेलेला आहे. त्याचे सारे व्यक्तिमत्व फुलाफुलांनी बहरून गेलेले आहे. येतानाचे शून्यवत व्यक्तिमत्व त्याच्या सर्जक कर्तृत्वानं बहरून गेले आहे. म्हणूनच तन मनानं बहरलेला तो इथून जाताना बहरून जात आहे. हे भाव भरले गीत गात जात आहे. एका माळ्याची ही भावभारित विशिष्टता वाचकांच्या संवेदनांना भावभारित करणार. तो एक कवी रिकाम्या हातानेच आलेला दिसत होता, पण इथे सर्जनाच्या उर्मीने सर्जनाची फुलेच फुले फुलवीत जगला. कवितांची नक्षत्र फुले, कथामिथांची कल्पफुले, नटनट्यांची गांधर्व फुले,
मुक्त मनाची शब्द फुले, अशी पाना पानावर सर्जनाची फुलेच फुले. त्याने फुलवलेली ही फुले, त्या फुलांच्या रंगगंध स्पर्शाने फुललेली रसिक मने, त्यातून त्यांच्यात बहरून आलेले भारावले सप्रेम निरोपाच्या अगदी आदल्याच पानावर तो गाऊन गेला आहे. संपूर्ण मी तरुकी आहे नगण्य पर्ण. राणी कुठून आलो, गाऊन काय गेलो. कोणा फुले दिले मी, माळून कोण गेले. शेल्यावरी कुणाच्या असतील स्पर्श ऊन. शब्दांच्या गंध सारे असतील काचडून. येतानाचा हा फाटका नगण्यपर्णाचा वृक्ष आता स्वतःच्या आतील सर्जक चैतन्याने पानी फुली डवरून बहरून फुली आला फुलून अशा सर्जक कर्तृत्वाच्या पूर्ण तृप्तीने बहरून चालला आहे. अशा वेळी त्याच्या या फुलांना आणि रसिकजनांना निरोप देता घेताना बहरून जात आहे. हेच भावात्मक गीत तो गात जाणार आहे. या कवितेतून भावलक्षी कवीचाही फुलारणारी भावात्मता रसिक वाचकांच्या सहसंवेदनांना फुलवणारी ठरते. आणि तो एक बाबा आमटे वा तत्सम एक महामानव रिकाम्याच हाताने आलेला, पण त्याने वेदनेचे अश्रू पाहिले. हातपाय कुजलेले, नाक तुटलेले असे जिवंत आर्त पाहिले. त्याच्या स्वतःच्या आत्मविश्वासाच्या पाठीवर घेतले. माणसांच्या मायेच्या घरकुलात नेले. करुणेच्या सीमा उल्लंघून कर्तृत्व प्रेरणेच्या मुक्त अंगणात नेले. त्याने त्यांना रुजवले, उभवले. त्यांच्यातील पराभूत अस्मितेला कर्तृत्वाच्या ज्वालेची ऊब दिली. त्यांच्यात सुंदर मी होणारची फुले फुलवली. एक आनंदवन आनंद यात्रेने गजबजून गेले. रिकाम्या हाताने आलेला तो त्या तुटल्या थोट्या हातांना निर्मितीसाठीचे आत्मबळ देत होता. त्यांच्या तनमनाला सुंदर करीत होता. सर्जनाचा आनंद देत होता. त्यांच्यात माणसाचे अस्तित्व जागवत होता. हे सारे करताना तो स्वतःच सुंदर होत होता, बेहोश होत होता, तृप्तीची बेहोशी भोगत होता. स्वतःतील सर्जक स्वत्वाने नवे विश्व निर्माण करत होता. या नवविश्वातील सर्वांना फुलवता फुलवता स्वतःही फुलत होता, बहरत होता. त्याच्या अखेरच्या प्रस्थानाच्या वेळी त्याच्या त्या स्तब्ध दुःखमग्न आप्तांचा निरोप घेताना तो असेच म्हणेल ना, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. सृजनशील रसिक वाचकांच्या कल्पक प्रज्ञेला या कवितेतून ध्वनित होणारा असाही एखादा महामानव दिसत असतो. त्याचे जातानाचे बहरून जाणे भावत असते. त्याच्यातील सर्जक सत्वाची सर्वातीतता जाणवत असते. फुलमाळी, कवी, महामानवी व्यक्ती आदी सृजनशील आत्म्यांच्या जीवनातील बहरून जाण्याच्या सर्जक सत्वाचा वाच्य आणि ध्वनित अनुभव देणारा या कवितेतील सप्रेम निरोप वाचकालाही संबंधित सहसंवेदनेच्या प्रवाहात बहरून नेत असतो. धन्यवाद.